नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आपल्या सगळ्यांचं एसटी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत। पोलीस भरतीमध्ये अत्यंत महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट बातमी आपण आणली आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, शेवटपर्यंत बातमी बघा। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रहो, ही अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा फक्त। पोलीस भरती परीक्षेत उमेदवाराला मदत, पोलीस हवालदारासह चौघे निलंबित। अत्यंत महत्त्वाची न्यूज असल्यामुळे काय प्रकरण आहे शेवटपर्यंत बघा। ठाणे ग्रामीण पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत एका पोलीस हवालदाराच्या मुलाला मदत केल्याच्या कथित आरोपावरून मुख्यालयाचे पोलीस उपनिरीक्षक पाटील, अधीक्षक कार्यालयातील वायरलेस ऑपरेटर RTPSC यांच्यासह चौघांवर ठाणे ग्रामीणचे अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांनी निलंबनाची कारवाई केली। ठाणे पालिकेच्या डॉक्टर मौलाना अब्दुल कलाम क्रीडा संकुलात राबविलेली मैदानी शारीरिक चाचणी झाल्यानंतर एका परीक्षा केंद्रावर लेखी परीक्षा 9 ऑगस्ट रोजी घेतली। लेखी परीक्षेत पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस अंमलदार अनिल जरख यांच्या मुलाचाही समावेश होता। आपल्या मुलाला मदत करण्यासाठी जखर यांनी परीक्षा केंद्रावर बंदोबस्तावरील पोलीस उपनिरीक्षक पाटील, अंमलदार गायकवाड आणि महिला अंमलदार जिप्ते यांना सांगितले, मात्र उपनिरीक्षक पाटील यांनी त्यास नकार दिला, परंतु गायकवाड यांनी त्या मुलाला मदत केल्याचा आरोप आहे। दुसऱ्या मुलाचा पेपर पाहिला गायकवाड हे अन्य एका मुलाचा पेपर पाहून पुन्हा जरग याच्या मुलाकडे काहीतरी सांगता CCTVमध्ये आढळले। हा प्रकार लक्षात येताच जरग यांच्यासह गायकवाड आणि उपनिरीक्षक पाटील, महिला हवालदार जिप्ते यांच्यावर पोलीस अधीक्षक स्वामी यांनी निलंबनाचे आदेश दिले। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रहो, ही सर्वात मोठी कारवाई झाली असून जे विद्यार्थी म्हणतात की पोलीस मदत करतात किंवा इतर कोणाकडून मदत भेटती, तर असा कोणताही प्रकार भरती प्रक्रियेमध्ये घडत नसतो। तुम्ही त्यांच्यावर विश्वास नका ठेवत जाऊ, कारण की सर्व स्ट्रिक असतं। CCTV कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये सर्व भरती परीक्षेचे पेपर, भरती परीक्षेचा सर्व प्रक्रिया राबविली जाते। त्यामुळं विद्यार्थी मित्रहो, अशा कोणाच्याही अफवेवर किंवा बोलण्यावर विश्वास ठेवू नका की हिने मदत केली हे म्हणले, आणि कोणाच्या आमिषाला बळी पडू नका की पैसे द्या, आम्ही तुमची कामं करून देऊ असं तसं। त्यामुळं ही तुमच्यासमोर एक उदाहरण आहे की अशा प्रकारे काम करणाऱ्यावर मोठी कारवाईचं अधीक्षकांनी कारवाई केल्यामुळं एक मोठं विद्यार्थी मित्र ही बातमी होती। आणि अशाच माहितीसाठी चॅनल अपडेट मेरा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असाल, तुमचे धन्यवाद, खूप खूप विशेष आभार। आपण पोलीस भरती संदर्भात अशा सर्व माहितीनं अपडेट विद्यार्थ्यांना वेळोवेळी देत असतो।